माझ्या मनात फक्त तुम्ही आहात. आय लव्ह यू. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. हाय. हाय, बोला. काय करताय? काही नाही, मी थोडी साफसफाई करत होते. का? आज सुट्टी आहे ना? हो, म्हणूनच. अहो, साफसफाई करण्यात सुट्टी नका वाया घालू. का? काहीतरी छान करा त्यापेक्षा. ओके. उदाहरणार्थ? जेवायला जाऊया आपण बाहेर. अहो, पण इथे घरी जेवण केलंय की. अहो, घरी बाकीची माणसं आहेत ना जेवायला, ती जेवतील ना. अहो हो, पण सगळ्यांचा विचार करूनच जेवण बनवलंय ना. आता जर का आपण नाही खाल्लं आणि आपण बाहेर गेलो तर मग जेवण उरणार नाही का? उरू दे, उरलं तर उद्या खाऊ. पण कशाला असं? कारण आपल्याला बाहेर जायचंय. अहो, तुम्ही या तर खरं. कुठे? लोकेशन पाठवतो. हा, काय झालं? म्हणजे तुम्ही फ्री झालायत? नाही, पण होईल थोड्या वेळात. पण मग जाऊया का आपण नाटकाला किंवा सिनेमाला? बघू म्हणालो ना मी. फाईन. सॉरी. तुम्ही या, मी लोकेशन पाठवतो. ओके. ठेवू? हो. काय झालं? कुठे काय? मग ठेवा ना फोन. तुम्ही ठेवा. हो, त्यात काय, तुम्ही ठेवा. त्यात काय, ठेवा की. अहो, मी ठेवला काय, तुम्ही ठेवला काय? तेच तर मी पण म्हणतेय. मग मी तेच तर म्हणतोय. मग ठेवा. तुम्ही ठेवा. बरं, मग मी 1 2 3 म्हणते, मग दोघांनी एकत्र ठेवूया. लहान मूल. म्हणू ना? म्हणा म्हणा. 1 2 3. हॅलो. हॅलो. अहो, याला काय अर्थ आहे? तुम्ही चिटिंग केलं. तुम्ही जे केलं तेच मी केलं. तुमचं खळखळून हसणं किती छान आहे स्वानंदी. तुमचं पण. बरं, निघा आता, उशीर करू नका. ठेवू? ओके. बाय. बाय. तुला सांगतो अधीरा, परफॉर्मन्स तर अगं सगळ्यांचाच खूप भारी आहे. काय टायमिंग आहे आणि काय एनर्जी आहे त्यांची. तुला सांगतो, नाटक बघताना ना माझं पोट इतकं दुखत होतं ना हसून हसून. आणि तुला माहितीये, त्यातले ते अजून एक ऍक्टर आहेत ना, त्यांचं मी नाव ओके 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 फाईन. हे बघ, तू आल्यापासून फक्त परफॉर्मन्स आणि एनर्जी याबद्दल बोलतोस, बट आय रिअली वॉन्ट टू नो अबाउट द स्टोरी. स्टोरी काय आहे? ओके ओके सो स्टोरी बेसिकली ही जी स्टोरी आहे ना, ती अशीच व्यक्ती लिहू शकते जी लग्न हा टॉपिकच मुळात कोळून प्यायली आहे. तुला सांगतो अधीरा, आणि नवरा बायको मधले असे छोटे छोटे इश्यूज फनी वे मध्ये कसे मांडायचे याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे हे नाटक. आणि हे कळायला ना अधीरा खूप अनुभव असायला लागतो का, लिहिण्याचा पण आणि एकूणच आयुष्याचा पण. बेबी, मला पण हवंय काय हा अनुभव. रो, मला ना अशा पॉइंटला पोहोचायचंय जिथे आपण एकमेकांना एकमेकांपेक्षा पण जास्त ओळखायला लागू. आणि तसं बघितलं ना अधीरा, तर आपलं लग्न सुद्धा बऱ्यापैकी नवीनच आहे. आय नो. आणि म्हणूनच ना मला तुझ्या बरोबर केव्हा एकदम म्हातारी होते असं झालंय. आय नो की तू अशी खूप जास्त अशी क्यूट म्हातारी होणार आहेस. पण तुला खरं सांगू अधीरा, म्हातारा होण्यापेक्षा ना मला तुझ्यासोबत एक एक दिवस जगण्यात जास्त इंटरेस्ट आहे. भांडण करत आणि प्रेम करत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हॅलो. हॅलो. अरे, किती सुंदर दिसताय तुम्ही. खरंच? ही साडी पहिल्यांदाच नेसली आहे. हा, मी तेच म्हणलं, पाहिली नाही कधी. आज आपण असे बाहेर जातोय म्हटल्यावर मी म्हटलं थोडं काहीतरी वेगळं. खरं तर तुम्ही इतक्या सुंदर दिसताय ना आज, असं वाटतंय बाकी कुठेही न बघता फक्त तुमच्याकडे बघत राहावं. आपल्याकडे जर वेळ असता ना आत्ता, तर मी आत्ता इथे तुमच्या समोर तुमच्यासाठी गाणं म्हटलं असतं. लाजून हसणे अन हसून ते पहाडे. हाय हाय हाय. वा वा वा. एक मिनिट, पण तुम्ही असं का म्हणालात आता की
वेळ असता तर म्हणजे अरे जायचंय ना आपल्याला. कुठे? बघायचंय ना. हो आपण खरंच नाटकाला जाणार आहोत आता. अहो मग हे काय आहे हातात माझ्या? तुम्ही आणि मी. आणि अजून एक, आता नाटकाला चाललोय. तुम्ही विचारलं की नाटकाला जाताना पहिल्यांदाच चाललोय. मी विचारलं की काय काय करायचं असतं, तर मला लोकांनी सांगितलं की आपल्या नाटकाची परंपरा काय आहे. त्याच्यामुळे ही तुमच्यासाठी मी चाफ्याची फुलं आणली आहेत. हो किती छान. थँक्यू. मोस्ट वेलकम. बरं चला, मला सुरुवात मिस नाही करायची. अर्थात चला चला. राजवाडे आपण पहिल्या रांगेत बसलोय. मग अहो तुमच्या नवऱ्याची थोडीफार ओळख आहे स्वानंदी. काय हो तुम्ही. मला खूप भारी वाटतंय. का? आपण असं पहिल्यांदा आयुष्यात नाटक बघायला एकत्र आलोय आणि त्यात मी पहिल्या रांगेत आयुष्यात पहिल्यांदाच बसले. आता जेव्हाही याल ना नाटक बघायला तेव्हा पहिल्या रांगेतच बसा. वेळेत सुरू झाला. फोन सायलेंट. ओ यस, फोन सायलेंट. फोन सायलेंट. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत लग्न पंचमी. लेख हा भाषेत हा गुरुवार आहे आज. चॅनलचा कॉल येईल, DRP करतो ना. सात्विक सात्विक उठ. सात्विक उठ. काय झालं सात्विक? सात्विक सात्विक उठ ना रे. तुझं अंग का गार आहे सात्विक? तुम्ही कोण आहात? यम नाव आहे माझं. मृत्यूनंतर आत्मा नेणं काम आहे माझं. आय एम यम. म्हणजे हा वारला? वारतोय इन प्रोसेस आहे. एका दुनियाला नका देऊ. तुम्हीच्या आयुष्यातून तिच्या नवऱ्याचं जाणं म्हणजे पसारा, भांडण, स्ट्रेस, इनसिक्युरिटी सगळं असं निघून जातो. मोकळी निर्माण होते तिच्या आयुष्यात. त्याला नका देऊ. मला द्या. मी तुमच्या पाया पडते. त्याला न्यावं लागेल. तुम्ही जर त्याला देणार असाल ना, तुम्हाला मलाही न्यावं लागेल. आज एक नाही 2 जीव न्यावे लागतील. थांब. सुरी खाली घे. सुरी खाली घे. हे बघ, आपण बोललो पाहिजे. वी शुड टॉक. हे बघ, तुला नाही नेता येणार कारण त्याचं मनाने तुझं नाही. एकतर वर नरकात जागा नाही, स्वर्ग ओस पडलाय. स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा ढोल्या झाल्या. नाचणार कुणा पुढे? सगळे नरकात. नरकात तर नरकात. पण मी त्याला एकट्याला नाही जाऊ देणार. थांब. सुरी खाली घे. कसं सांगू तुला? तुझ्या सारख्यांना अवेळी नेलं तर नोकरी जाईल माझी. अरे तू इथे मगाशी मेला होतास ना, तुझी बायको अशी रडली ना. आय एम इमोशनल. यू आर सेफ. आई वडिलांची पुण्याई. काय? आता तू झेलजी हिला नेतो. चल. का?